कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता। मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिले आहे। तळा पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे। या वेगवेगळ्या काळात घटना घडल्या आहेत। यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले असल्याचे आचल दलाल म्हणाले। तळा तालुक्यात अशा वर्करने वेगवेगळ्या आदिवासी वाड्यात जाऊन आरोग्य चिकित्सा शिबिर घेतलं होतं। यामध्ये 5 अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात तळा पोलीस स्थानकात कायदेशीर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे। जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे FIR दाखल करण्यात आलेली आहे। हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे। कोणी 1 महिन्याची गरोदर आहे, कोणी 2 महिन्याची, कोणी 3 महिन्याची मुली गरोदर आहे। आणि याच्यात महत्त्वाचे हे आहे की पोलिसांनी आरोग्य विभागाने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे। ते आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची, तर हे रजिस्ट्रेशन गुन्ह्याची होते, हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे। रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन। तिथे त्यांचे 10 दिवस पूर्वी असं लक्षात आलं की 5 अल्पवयीन मुली गरोदर आहेत। त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे। याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यात पॉक्सो अधिनियम प्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसार FIR दाखल करण्यात आलेली आहे।